हाय सगळ्यांना दंडवत प्रणाम आणि गुड मॉर्निंग सुद्धा. तर सकाळची सुरुवात अशी काहीशी छान झाली होती. कारण ट्रेडमिल आणलं होतं पण त्याच्यावर चालण्यासाठी खरंच वेळ मिळत नव्हता. सुरुवात तर केली, बघू आता किती दिवस मुहूर्त लागतोय. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाला, मस्त चहा घेतला. त्याच्या अगोदर शूट करायचंच विसरून गेलं होतं. मस्त चहा पिलं आणि मला जायचं होतं डॉक्टरकडे, म्हणजे दाताच्या डॉक्टरकडे. माझी तिथं अपॉइंटमेंट होती. कारण 2 दिवसापूर्वी मी ना माझा एक दात काढलाय, म्हणजे अक्कल दाढ माझी खूप दुखत होती आणि थोडीशी किडली सुद्धा होती. म्हणून मी काढले आणि त्याचीच फॉलोअप होता, म्हणून मी गेले होते डॉक्टरकडे. तिथं माझा बराच वेळ गेला. मग त्याच्यानंतर येता येता नर्सरीमध्ये जायचं होतं. झाडं होती, त्यांच्यासाठी खत घ्यायचा होता आणि काही 1-2 रोपं सुद्धा घ्यायची होती. तर छान मी बऱ्याच झाडांची चौकशी वगैरे केली. मला माठ सुद्धा घ्यायचा होता, कारण आता उन्हाळा सुरू होतोय आणि फ्रीजमधलं पाणी काय आम्ही पित नाही. त्यांच्याकडे जो लाल कलरचा माठ आहे ना, तो छोटा नव्हता, मोठाच होता. आणि जो ब्लॅक कलरचा माठ आहे ना, तर त्या पाण्याचा वास येतो. म्हणजे मी लास्ट टाइम घेतला होता. खूप त्याला वेगवेगळ्या पद्धतीने धुण्याचा ट्राय केला, पण त्याच्यामधला वासच गेला नाही. हा लालवाला छान होता, पण छोटा नव्हता आणि त्याला आतनं थोडेसे क्रॅश केलेले होते. म्हणून म्हटलं जाऊ दे. तो म्हटला की 10 दिवसांनी येईल. मग म्हणलं नंतर घेऊया. मग थोडीशी झाडांसाठी माती घ्यायची होती, तर ती माती घेतली मी. म्हणजे घरी इतकी मोठी शेती आहे, इतकी माती आहे, पण ती आणायची कशी हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून इथं माती सुद्धा विकत घ्यावी लागते. आणि ही कुंडी आहे ना, तर ती एक कुंडी 10 रुपयाला तो देत होता भरून. तर ती घरी आल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर त्याच्यामध्ये खडे किती निघतायत माहित नाहीये. तर एक गुलाबाचं रोप घेतलं मी, झाडांना खत घेतला, माती घेतलं आणि परत निघालो. येता येता इस्त्रीचे कपडे सुद्धा घेतले. ते दुकानदार दादा आहेत ते भैया तिथं नव्हते. दुसरे त्यांचे कामगार होते. मग मीच दुकानात जाऊन कपडे आणले आणि त्यांचं बिल केलं आणि मग आम्ही घरी यायला निघालो. तर ते जे भैय्या आहेत ना, तर ते पटकन देतात आणि ह्या दादांना ना आमचे कपडे माहीत नव्हते. ते म्हणले, की "मला माहीत नाहीयेत. तुमचं तुम्ही घ्या दुकानात जाऊन." आणि माहिती आहे खूप दिवसापासून इथंच कपडे टाकतो. त्यामुळे जर सापडत नसतील तर दुकानात जाऊन माझं मी शोधून घेऊन येते आमचे कपडे. आणि कपडे सुद्धा अजिबात घोळवत नाहीयेत. तर त्यांचं बिल वगैरे केलं आणि मी घरी आले आणि शिवण्या सर्वज्ञाला मी बाबांजवळ ठेवून गेले होते. तर यांचं असं म्हणणं होतं, की "आई तू आम्हाला सोडून का गेली होती?" म्हणून. दोघी इतक्या रडत होत्या ना, की मला 1 तासभर तर काही सुचलंच नाही, की काय करू म्हणून. दोघीच्या दोघी अक्षरशः मिठी मारून रडत होत्या. म्हणजे आईनं 1 मिनिट सुद्धा यांना सोडून जायचं नाही असं यांचं म्हणणं होतं. आणि सर्वज्ञ तर इतकी रागाला गेली होती, की "आई तू सोडून का गेली होती?" पण घरी कोण नव्हतं असं नाहीये. त्यांचे बाबा होते घरी आणि त्यांच्यापाशीच मी सोडलं होतं. तरी सुद्धा तिचा असा हट्ट होता. त्याच्यानंतर मस्त दुपारच्या वेळी आम्ही जेवण वगैरे केलं आणि स्वयंपाक जो आहे तो 3 टाईम बनवते आणि यांचा बघा खेळ.